पाशुपतास्त्राचा उपयोग केला. त्या पाशुपतास्त्राला शत्रुघ्नाने नारायणास्त्र सोडून त्याला थंड केलेलं. परंतु नंतर शत्रुघ्न त्या वीरमणीच्या शस्त्रानं बेशुद्ध झाला. तो बेशुद्ध झाला पाहिल्यानंतर त्या ठिकाणी हनुमान आला आणि वीरमणीच्या विषयी युद्ध सुरू झालं. वीरमणीचं आता जसं पाठ कमी होत आहे असं पाहिल्यानंतर त्यांनी शंकराची प्रार्थना केली. शंकराने वीरभद्राला पाठवलं. वीरभद्र आणि हनुमानाचं युद्ध झालंय आणि ते युद्ध जेव्हा भयानक व्हायला लागलं तेव्हा प्रत्यक्ष शंकर आले आणि शंकराने वीरमणीला सांगितलं की हा घोडा तू सोड आणि नंतर शत्रुघ्नाला त्या ठिकाणी सोड. तिथून पुढं तो घोडा लवणकुशाने आढळला. लवणकुशाची कल्पना तर तुम्हाला सगळ्यांमध्ये आहेच. त्यानंतर त्या ठिकाणी शत्रुघ्ना लवणकुशांची आणि रामाची ओळख पटली. पुढं सीतेने आपल्या नगरीमध्ये स्वतःला हे करून घेतलं. ते पुढं होत गेल्यानंतर शत्रुघ्न पुन्हा आपल्या राज्यात गेला. शत्रुघ्नाला 2 मुलं झाली, एक सुबाहू आणि एक चंद्रकेतू. आणि आत्ताचं एक विदिशा, एक मथुरा आणि एक विदिशा, अशा 2 ठिकाणी शत्रुघ्नाच्या मुलांना पुढं देण्यात. असंख्य काळ जे शत्रुघ्नाने राज्य केलं. शत्रुघ्नाच्या राज्यानंतर जेव्हा रामाने आपला अवतार संपवला, सगळ्यात आधी लक्ष्मणाचा अवतार संपवला गेला. लक्ष्मणाचा अवतार संपवण्यानंतर रामाने पण आपला अवतार संपवला आणि त्यानंतर शत्रुघ्नालाही आता आपला अवतार संपवावा हे झालं. याच्यामध्ये सुद्धा 2 कथा सांगितल्या जातात. एका कथेप्रमाणे शत्रुघ्नाने शरयू नदीमध्ये जलसमाधी घेतली आणि दुसरी कथा ही सांगितली जाते की आत्ताचे जे ऋषिकेश आहे त्या ऋषिकेशच्या तिथंच एक मुनिकी देती म्हणून गंगेच्या प्रवाहाच्या त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी जाऊन कित्येक वर्ष त्यांनी तपश्चर्या केली आणि नंतर त्या गंगेमध्ये शत्रुघ्नाने आपलं केलं. शत्रुघ्नाकडून शिकायचं काय? हा एक गृहस्थ आहे ज्यांनी भक्ताची भक्ती केली. पण शत्रुघ्न रामाची भक्ती करत नाहीये. रामाचा भक्त भरत आहे, त्या भक्ताची तो भक्ती करतोय. आपणही आज भक्ताची भक्ती करतो. कोणत्या भक्ताची भक्ती करतो? हनुमान. रामाचा तो भक्त आहे पण त्याचे पण आपण जे भक्ती करतो, त्याचे पूजन करतो. हा एक असा ग्रस्त होता, त्यांनी भक्ताची भक्ती केली. आणि दुसरी गोष्ट, कुठलंही कार्य दिलेलं आहे ते कार्य करत असताना कुठल्याही प्रकारचा आवाज करणं किंवा सांगणं हे करणं या कुठल्याही गोष्टीची गरज नाही. ही गोष्ट त्यांनी समजावून सांगितली. आणि जेव्हा राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न याविषयी सांगितलं जातं तेव्हा म्हटलं जातं की हे सगळे 4 गोष्टींचे प्रतीक आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. भरत धर्म, भातृधर्म असो किंवा पुत्रधर्म असो. अर्थ शत्रुघ्न आहे. सर्व गोष्टींचा विचार करून काम करणं तो काम. कामाचा अर्थ वासना नव्हे, कामाचा अर्थ कर्तव्य. कर्तव्याचं प्रतीक आहे लक्ष्मण आणि मोक्षाचं प्रतीक प्रभू रामचंद्रचं. तर या ठिकाणी प्रभू रामचंद्राला नमस्कार करून आजचं हे आपण